मुंबई गोवा महामार्गावर कोलाड आंबेवाडी येथील नाक्यावरील उड्डाण पुलाखाली तसेच सर्व्हिस रोडवर भयानक झालेल्या पावसामुळे मोठे मोठे खड्डे पडले असून त्यात अपघात होत होते। मात्र ठेकेदार आणि अधिकारी वर्गाला याचं काही देणं घेणं नाही। येथील प्रवासी वर्गाचा अथवा नागरिकांचा कोणताही अपघात होऊ नये याची तत्काळ दखल घेत कोणतेही पद अथवा सत्ता नसताना देखील सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारा खरा लोकनेता म्हणजे प्रमोद शेठ म्हस्कर यांनी सामाजिक प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आणि संस्थेच्या पदाधिकारी यांच्या माध्यमातून रखडलेल्या कोलाड आंबेवाडी नाका रहदारीच्या मार्गावरील पडलेले खड्डे बुजवून पुन्हा एकदा समाजाप्रती वेगळा आदर्श निर्माण केला आहे। नमस्कार, श्री प्रमोद म्हस्कर सामाजिक प्रतिष्ठानकडून आम्ही आहोत आणि खऱ्या अर्थानं आज सध्या आपण पाहतो भरपूर प्रमाणामध्ये पाऊस झाला आणि कोलाड नाक्यामध्ये सध्याची परिस्थिती जे खड्डे तुम्ही पाहताय, काल दुर्दैवी घटना होता वाचली, पण एक घटना वाचली, इथून पुढे अशी कोणतीही घटना घडू नये यासाठी आजपर्यंत न्यूजवाल्यांनी भरपूर न्यूज वगैरे आल्या, प्रमोद शेठ म्हस्कर साहेबांपर्यंत पोहोचल्या आणि आज आमच्या ग्रुपमधील एक सदस्य हरीश सानप यांनी शेठला सकाळी व्हिडिओ पण लावला। त्यांनी फक्त दाखवले खड्डे की अशा प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे, तर शेठ म्हणाले एका तासाच्या आतमध्ये तिथे काम झालं पाहिजे आणि लगेच आमचे सगळे जे सभासद आहेत, सदस्य आहेत, त्यांनी या कामाची दखल घेतली। कारण की प्रमोद शेठ म्हस्कर साहेबांचं एक वीज वाक्य आहे की जिथे गरजू त्याच वेळेला जिथे आवश्यक मदतीची हाक जिथे येते त्या हाकेला आवाज हा लगेच, तो हाकेला हाक हा प्रमोद म्हस्कर साहेबांच्या माध्यमातून लगेच दिला जातो आणि तेच काम आज प्रतिष्ठानच्या माध्यमातून करतोय। त्या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की प्रमोद म्हस्कर सामाजिक प्रतिष्ठानसाठी काम करत असताना आज प्रमोद म्हस्कर साहेबांनी प्रामाणिकपणे प्रत्येक गरीब असेल किंवा मग आपल्या कोकणातील चाकरमानी असेल, आपल्या विभागातील जे प्रवासी असतील त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी एक छोटासा प्रयत्न हे खड्डे बुजवण्याचा आम्ही करतोय। धन्यवाद। सध्या एकच नाव चर्चेचं आहे, ते म्हणजे सामाजिक कार्यकर्ते आणि सगळ्या समाजातील उपेक्षित दुर्मिळ घटकाबद्दल ज्यांना जिव्हाळा आहे आणि कुठलाही पद, पैसा, प्रतिष्ठा याकडे लक्ष न देता पद आणि सत्ता हातात नसताना सुद्धा काम करणारी व्यक्ती म्हणजे प्रमोद शेठ म्हस्कर। त्यांना ज्या दिवशी त्यांचा वाढदिवस होता त्या दिवशी त्यांना आपण लोकनेते म्हटलेलं आहे। कारण सत्ता आणि पदाच्या बाहेर राहून कोणी आज काम करत नाही, प्रत्येकाला सत्ता हवी असते आणि पद हवं असते, परंतु प्रमोद शेठ हे असे एकमेव व्यक्ती आहेत, या कोलाड नगरीचे सुपुत्र आहेत की त्यांनी अनेक लोकांना, तळागाळातील माणसापर्यंत ते पोहोचलेले आहेत। पर्यावरण असू द्या, शैक्षणिक साहित्याच्या बाबतीत असू द्या, त्या दिवशी तर वाढदिवस इतका प्रचंड झाला की सत्ताधारी जे असणारे कोणी नेते असतील त्यांनासुद्धा माणसं जमवायला प्रचंड एक कसरत करावी लागते, परंतु प्रमोद शेठचा वाढदिवस हा एखाद्या लोकनेत्याला लाजवेल एवढं प्रचंड झालेलं आहे। त्या ठिकाणी प्रमोद शेठनी जवळ आंब्याची झाडं, हजारो झाडं दिली, शैक्षणिक साहित्य दिले, अंगणवाडीच्या मुलांना खेळणी दिली आणि अनेक लोकांना, बचत गटांना त्यांनी मदत केलेली आहे। आता मी आहे कोलाड नाक्यावर आहे। या कोलाड नाक्यावर वरती जो आपला ब्रिज चालू आहे त्याच्या खाली जे खड्डे पडले तुम्ही बघू शकता। हे खड्डे अनेक दिवस आहेत, या स्थानिकांनी मोर्चा आंदोलन केले परंतु खड्डे भरले गेले नव्हते आणि आता आलेल्या प्रचंड पावसाने 1 ते 1.5 फुटाचे खड्डे पडले होते। ते खड्डे प्रमोद म्हस्कर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आज भरण्यात आलेले आहे। तिकडे तुम्ही खड्डे बघू शकता। या स्थानिकांना विचारलं, आपल्या प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सांगितलं की जवळपास 1 फुटाचे खड्डे होते आणि एक अपघात या ठिकाणी घडण्याची शक्यता होती किंवा काही आपले रहदारी करणारे प्रवासी इथे पडलेले आहेत। काल तर मात्र एसटी पलटी झाली असती, एवढी भयानक परिस्थिती। आणि प्रमोद म्हस्कर सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून म्हणजेच प्रमोद शेठ यांनी हे खड्डे आपल्या मित्रांना, सहकार्यांना भरायला लावले आणि आज सहकारी सगळे सोबत आहेत, आमचे संदीप शेठ आहेत, ते आज खड्डे या ठिकाणी भरलेले आहेत आणि सुरळीत आणि सुरक्षित प्रवास व्हावा इतकी जाणीवसुद्धा प्रमोद शेठने ठेवलेली आहे। मला वाढदिवसाच्या दिवशी खरं म्हणजे मला व्हिडिओ बनवायचा होता की किती गर्दी, किती प्रेम, किती आशीर्वाद, की एकदम ओके अशा पद्धतीचा तो वाढदिवस साजरा झाला आणि आज या ठिकाणी खड्डे भरून सुरक्षित या नागरिकांना किंवा जे आपले प्रवासी चाकरमानी त्यांनासुद्धा हा रस्ता दिलेला आहे। म्हणून मी म्हणतो की सेवेशी ठाई तत्पर प्रमोद शेठ म्हस्कर हेच ब्रीदवाक्य आता यापुढे रोहामध्ये चर्चेला जाईल आणि असा लोकनेता आपल्याला लोकप्रतिनिधी हवा असेल तर आपण सर्वांनी एक दिलाने, एक निष्ठेने काम करायला पाहिजे। प्रमोद शेठ माझे मित्र आहेत, मला राहवलं नाही। आमचे रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष श्याम लोखंडे बोलले की आपल्याला कोलाड नाक्यावर जायचं आहे आणि सध्या आज सामाजिक प्रतिष्ठान भरते, मला राहवलं नाही। आणि प्रमोद शेठबद्दल मला दोन शब्द मला व्यक्त करायचे होते, म्हणूनच व्यक्त करायचं होतं।
हा प्रेम मी व्यक्त केलेला आहे. एक पत्रकार म्हणून नाही तर सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणारे व्यक्ती म्हणून मी आज व्यक्त झालेलो आहे. आणि खरंच तुम्हाला सर्व तरुणांचा सुद्धा मी खूप धन्यवाद देतो की प्रभू शेट्टी आदेश दिला तर चांगले आदेश त्या लोकांच्या सेवेसाठी खड्डे भरले आणि तमाम साखरवाडीचे होते हे बघा प्रवाशांचे सगळे जाते त्या सुखकर प्रवास या पाण्यामध्ये या पावसाच्या चिखलामध्ये तुम्ही सुखकर प्रवास करून दिलेला आहे. त्याबद्दल आपल्याला सर्वांना धन्यवाद आणि प्रमोद शेठ म्हस्कर यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा. त्यांनी असंच लोकसेवेसाठी काम करावं. बाकी त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील एवढं नक्की. धन्यवाद.